नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की टोमॅटो लागवड कधी करायला पाहिजे, किती करायला पाहिजे आणि टोमॅटो लागवडीचं भविष्य काय आहे। तर निश्चित स्वरूपात टोमॅटो शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि सगळ्यांना विनंती असेल की हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा जर तुम्ही टोमॅटो उत्पादक असाल। त्यासोबतच मी या ठिकाणी तुम्हाला काही नवीन माहिती पण देणार आहे, तर ती नवीन माहितीसुद्धा तुमच्या अतिशय फायद्याची ठरू शकते आणि ती आहेच। तर त्यासाठी व्हिडिओ शक्यतो संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना सहकाऱ्यांना शेअर करा। तर मित्रांनो, टोमॅटो लागवडीपूर्वी किंवा टोमॅटोचं भविष्य काय असणार आहे हे आपण पहिलं जाणून घेऊयात, त्याच्यानंतर आपण आपल्या उपाययोजना मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिलं तर टोमॅटो लागवड ज्यांना करायची आहे नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यात एक असतं की ज्यावेळेस उन्हाळा येतो त्यावेळेस टोमॅटो लागवड झाली पाहिजे, कारण एक पीक जे आहे की जे आपल्याला रेट देऊन जातं, चांगले पैसे देऊन जातं, ते पीक म्हणजे टोमॅटो आणि विशेष म्हणजे उत्पन्न पण खूप जास्त मिळतं। तर त्यामुळे सगळ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यात हे पीक राहतं। पण एक प्रामाणिक सल्ला जर द्यायचं म्हटलं तर शक्यतो ज्यांना टोमॅटो लागवड करायची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीत तरी थांबवून घेतलेलं बरं राहील। याचं कारण असं आहे की एकतर पहिली गोष्ट लागवड बऱ्याच प्रमाणात झालेली आहे, खास करून कोकणामध्ये पण आत्ता या कंडिशनला लागवडी असतात। आपल्या जुन्नर भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे लागवड होते, त्यासोबतच नाशिक पट्टासुद्धा चांगल्या प्रमाणात लागवड होतो आणि बाकीच्या पण जिल्ह्यांमध्ये लागवड आहे। त्यामुळं शक्यतो तुम्ही थोडंसं ब्रेक घेतलेलं नक्कीच बरं राहील। जर तुम्हाला खूपच इच्छा असेल करायची तर ज्या शेतकऱ्यांना 1 एकर टोमॅटो लागवड करायचं आहे त्यांनी अर्धाच एकर फक्त टोमॅटो लागवड करा। त्याच्यानंतर तुम्हाला जी लागवड परवडेल किंवा जी लागवड तुम्हाला साधणार आहे ती लागवड तुम्हाला साधारणतः एप्रिल महिन्याची लागवड ही तुम्हाला चांगल्या रेटमध्ये सापडेल। आता याच्यामध्ये चॅलेंजेस पण खूप आहेत। जर एप्रिलमध्ये लागवड करायची म्हटली तर टेम्परेचर पण खूप असणार आहे, म्हणजे टेम्परेचरमध्ये सुद्धा सर्वाईव्ह करणं थोडंसं किचकट काम होणार आहे। पण या टेम्परेचरमध्ये जो आपल्या टोमॅटो पीक जगवेल, जो टोमॅटो ठेवेल त्या शेतकऱ्यांनाच मात्र रेट चांगल्यापैकी मिळू शकतो। आता रेट का मिळणार नाही याचं पण थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे किंवा त्याची बाजू काय आहे की का असं वाटतं की रेट मिळणार नाही। तर पहिली गोष्ट लागवड तर आहेच, त्यामुळं रेट थोडेफार कमी होतील। असं पण होत नाही कधी की लागवड पूर्ण झाली किंवा लागवड जास्त असेल तर एकदमच 5 रुपये किलो 5-6 रुपये किलो असा रेट तर मिळत नाही। निश्चित जिथं 400 रुपये कॅरेट होता, 500 रुपये कॅरेट होता, तिथं तो आपला 200-250 रुपयावर येऊन थांबल। पण याच्या मागं दुसरी पण एक बाजू आहे, ती म्हणजे पॉलिटिकल बाजू। पॉलिटिकलमध्ये सुद्धा मागच्या वर्षी आपण जसं पाहिलं की टोमॅटो अगदी 150-200 रुपयापर्यंत किलो गेला आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा लाख रुपयेमध्ये, करोड रुपयेमध्ये पट्ट्या झाल्या आणि हे मात्र पॉलिटिक्समध्ये अजिबात सहन केलं जात नाही, खास करून शेतकरी वर्गांसोबत। आणि शेतकऱ्याला कधी पण तोंडावर कसं पाडायचं हे कंटिन्युअसली हा एक चर्चेचा विषय आहे। त्यातली त्यात सध्या पण टोमॅटोवर पॉलिटिक्स होण्याची दाट शक्यता आहे आणि हा जो व्हिडिओ आहे याच्याबद्दल मी तुम्हाला साधारणतः 8 दिवसापूर्वीसुद्धा हा व्हिडिओ दिलेला आहे की पॉलिटिकल नजरेनं टोमॅटोकडे एक पाहिलं जातं की ज्या पद्धतीनं कांद्यावर निर्यात बंदी केली जाते किंवा भाव पाडले जातात त्याच पद्धतीचं षडयंत्रसुद्धा टोमॅटोमध्ये होण्याची शक्यता आहे। जर झालं नाही तर ठीकच आहे, चांगली गोष्ट आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचा माल जो आहे 300, 400, 500 अगदी 600 रुपये कॅरेटपर्यंत जाईल। पण सध्याची परिस्थिती पाहता तरी लागवड तर आहेच, चांगल्या प्रमाणात आहे, लागवड नाही असं नाही आहे। ठराविक ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता खूप कमी आहे अशाच ठिकाणी फक्त लागवड कमी आहे। तर असं समजून चालू नका की लागवड कुठंच नाही आहे, लागवड आहेत, चांगल्या प्रमाणात लागवडी आहेत। फक्त सध्या आपल्याला लागवड जी आहे कंट्रोलमध्ये ठेवायची आहे। जो मेन सीझन असणार आहे हा एप्रिल महिना असणार आहे। 10 एप्रिलच्या नंतर तुम्ही लागवडी करू शकता आणि तुम्हाला हा जो येणारा 1 ते 1.5 महिना जो आहे याच्यामध्येच तुम्हाला समजून जाईल की आपल्याला कधी लागवड करायची, किती करायची आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला सविस्तर तुमच्यासमोर मांडेलच। पण आता ज्या शेतकऱ्यांना लागवड करायचीच आहे, रेट काहीही हो, म्हणजे बरेच शेतकरी आपल्यामध्ये असे असतात की आपण फुकट विकू पण कांदाच पिकवू, अगदी तशातलंच बऱ्याच शेतकऱ्यांचं टोमॅटो हे हक्काचं पीक आहे। म्हणजे 5 रुपये जरी गेलं किंवा 7 रुपये जरी गेलं तरी ते ठीक आहे, त्यांना काही वाटत नाही। तर मग अशा शेतकऱ्यांसाठी आता पुढची माहिती, विशेष म्हणजे टोमॅटो उत्पादक आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत, टोमॅटो खूप उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं, पण प्रक्रिया उद्योग त्याच्यावर नाही आहेत। आता ज्या शेतकऱ्यांकडं किंवा ज्या गावामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी उपलब्ध आहे किंवा तुमचा एक गट तयार होऊ शकतो, एक शेतकऱ्यांचा गट ज्याच्यामध्ये 5-10 शेतकरी एकत्र येऊन काहीतरी नवीन करण्याचं इच्छा ठेवतात, असे शेतकरी काही करू शकतात की ज्या वेळेस टोमॅटोचे पूर्णपणे भाव पाडले जातील अशा वेळेस एकही टोमॅटो मार्केटला न नेता तो आपल्या घरीच प्रोसेस करायचा आहे। आता फार्मर प्रोड्युसर काय आहे तर एक संघटन आहे, तुम्हाला ते संघटन बनवायचं आहे। एक 10 शेतकरी मिळून तुम्ही हे सगळं करू शकता।
तुमची स्वतःची एक गुंठा जरी शेतकऱ्यांची जागा पकडली तरी 10 गुंठ्यामध्ये तुमचा चांगला युनिट बसू शकतो. युनिटमध्ये तुम्ही डिहायड्रेशन करू शकता किंवा फ्रोझनही करू शकता, पण फ्रोझनपेक्षा डिहायड्रेशनमध्ये चांगलं पोटेन्शियल आहे, तर तुम्ही ते करू शकता. सध्या टोमॅटोला जर ₹1 ₹2 किलो जर रेट जात असेल तर तोच तुम्ही डिहायड्रेशन प्रोसेस करून तुमचा माल जो आहे ₹1चा कमीत कमी ₹5 आरामशीर बनवू शकता. आणि एवढं पोटेन्शियल त्या मार्केटमध्ये आहे. याच्यामध्ये फक्त काय लागणार आहे की आपल्याच मुलांनी जे सुशिक्षित आहेत, BTech ॲग्री, BSc ॲग्री किंवा अगदी बी मेकॅनिकल, ENTC, इलेक्ट्रिकल अशा शेतकऱ्यांच्या पोरांनी एकत्र यायचे आणि आपली एक FPC चालू करायची. FPC चालू करून आपण आपल्या शेतकऱ्यांना वाचवू शकतो. हा एक सिंपल फॉर्म्युला आहे, पण बरेच लोक त्या गोष्टीकडं कानाडोळं करतात. का करतात हे समजलं नाही आत्तापर्यंत. पण आज एकत्र येण्याची गरज आहे, खास करून अशा कंडिशनला की ज्या कंडिशनला शेतकऱ्याचा कोणताही माल कमी दरामध्ये पाडला जातो किंवा कमी दरामध्ये खरेदी केला जातो. अशा वेळेस आपल्याला गरज आहे ती सगळ्यांना एकत्र येण्याची आणि काहीतरी प्रोसेस करण्याची. तर टोमॅटोपासून आपण प्रक्रिया करून इतर काही फूड्स बनवू शकतो, म्हणजे जसं की जॅम असेल किंवा केचप असेल, हे सुद्धा बनवू शकतो. ₹1 केचपसुद्धा बनवू शकतो. त्याच्याही पलीकडं आपण तुमचं भांडवल खूप कमी असेल किंवा तुमचा नवीन गट असेल आणि तुम्हाला अगदीच 3-4 लाख रुपयामध्ये प्रत्येक शेतकरी 30-30 हजार रुपये गुंतवणूक करून आपली कंपनी उभा करू शकता किंवा एक युनिट उभं करू शकता. डिहायड्रेशनमध्ये आपल्याला करायचं काय असतं की फक्त आपलं टोमॅटो आणायचं आहे, त्याचे स्लायसेस करायचे आणि ते वाळू घालायचे. आणि हेच डिहायड्रेशन जर हायजेनिक पद्धतीने जर असेल तर याचा रेट मार्केटमध्ये आज खूप जास्त आहे. म्हणजे अगदीच किती नाही म्हटलं तरी साधारणतः कन्फर्म माहिती नाही आहे, पण ₹250 ते ₹300 किलोपर्यंत कमीत कमी डिहायड्रेशनचा रेट असणार आहे. डिहायड्रेशनमध्ये नक्कीच साधारणतः जवळजवळ 70, 75, 80 ते 90% मॉइश्चर हे कमी होतं. पण लक्षात असू द्या की ताजा भाजीपाला खूप देशांमध्ये मिळतच नाही. त्याच्यासाठी या मालांची खूप जास्त मागणी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तरुण पिढींना पुढे येण्याची खूप गरज आहे. ₹5,000 ₹10,000ची नोकरी करण्यापेक्षा किंवा ₹20,000ची नोकरी करण्यापेक्षा साधा ₹2 किलोचा टोमॅटोसुद्धा आपण प्रोसेस करून तो ₹100ला विकू शकतो. एवढं पोटेन्शियल आपल्यामध्ये आहे आणि ते जमिनीमध्ये आहे. आज आम्हीसुद्धा पूर्ण सुशिक्षित असून डिग्री असूनसुद्धा आम्ही शेती करतो आहे. याच्यामागं काही असं नाही आहे की तिथं आम्हाला कंपल्शन आहे, अजिबात नाही. त्याच्यामधून आपण काहीतरी नवीन गोष्टी नक्कीच शिकू शकतो, नक्कीच काहीतरी करण्यासारखं आहे. आणि शेतीला आज काहीतरी एक नवीन वळण देण्याची गरज आहे आणि ते करण्याची गरज आहे. तर त्याच्यासाठी सगळ्याच शेतकरी मित्रांनी सोबत या, आपला एक ग्रुप तयार करा आणि या ग्रुपच्या माध्यमातून प्रोसेसकडे लक्ष द्या. कारण जोपर्यंत तुम्ही शेतमाल, कच्चा माल पिकवत असाल आणि तो विकत असाल तर त्या मालाला कवडी मोल भाव आहे. त्याला जर तुम्हाला चांगलं विकायचं असेल, सोन्याच्या भावात विकायचं असेल तर त्याला आपल्याला आकार द्यावा लागणार आहे. त्याची नवीन घडवणूक तयार करावं लागणार आहे. त्यावेळेस आपल्या मालाला रेट मिळणार आहे. तर टोमॅटोबद्दल जर तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर अंदाज पाहिजे असेल पुढच्या महिन्यातला तर तसंही मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय अडचणी येतात. त्यासोबत FPOसाठी शक्यतो सगळ्या शेतकऱ्यांनी तयार व्हा. आज ती खूप मोठी गरज आहे. आज आपण पाहतोय की सह्याद्री फार्मसारखा आज आपल्या द्राक्षाला ₹20 रेट मिळतोय, ₹12 रेट मिळतोय, ₹14 रेट मिळतोय. पण सह्याद्रीची व्हरायटी नवीन आलेली, आय थिंक आरायचं नाव आहे, तर ₹260 ₹240 रेट मिळतोय. का तर एक साधं संघटन तयार झालं आहे फक्त, तरीसुद्धा एवढा मोठा सेटअप बसू शकतो आणि हे सगळेच करू शकतात. त्याच्यासाठी फक्त शेतकरी एकत्र येण्याची गरज आहे. मित्रांनो, काही अडचण असेल तर कमेंट करा आणि हो, व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.